मंडळी, काही दिवसापूर्वी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या निधनाची अफवा पसरवण्यात आली होती. हे ऐकल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. या सगळ्या गोंधळानंतर मोहन जोशी यांनी स्वतः एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देत मी बरं असल्याचं सांगण्यात आलं. यानंतर असाच काहीसा अनुभव आपल्या एका मराठी अभिनेत्याला सुद्धा आलाय. त्याने फेसबुक पोस्ट शेअर करत याबद्दल संताप व्यक्त केला आहे. आता करायचं काय याचं असा सवाल सुद्धा त्याने उपस्थित केलाय. त्या अभिनेत्याचं नाव आहे अभिजित चव्हाण. विविध नाटक, चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणून अभिजित चव्हाणची ओळख आहे. तर अभिजित चव्हाणने नुकतीच एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये एका यूट्यूब चॅनलने मराठी सिनेविश्वातील 2 कलाकार गमावले असं यूट्यूब थंबनेलवर लिहिलं आहे. यामध्ये पहिला फोटो दिवंगत अभिनेत्री प्रिया मराठेचा आहे, तर तिच्या बाजूला अभिजित चव्हाणचा फोटो लावला आहे. मात्र जेव्हा आतमध्ये प्रत्यक्ष व्हिडिओ बघितला तर त्या व्हिडिओमध्ये आशिष वारंग यांच्या निधनाची बातमी सांगण्यात आली होती. माझ्या मृत्यूची बातमी मलाच पाहायला मिळाली. अजून काय पाहिजे? आता काय करायचं याचं, असा सवाल अभिजितने त्याच्या पोस्टमधून उपस्थित केला आहे. याशिवाय त्याच्या पोस्टवर असंख्य मराठी कलाकारांनी सुद्धा प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. विशिका सुभेदार यांनी याच्यावर कमेंट्स करत लिहिलंय, कारवाई करा आणि तुझं आयुष्य वाढलं बाबा, असं म्हटलं आहे. एकाने लिहिले, एखाद्या जिवंत व्यक्तीच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवणं ही मोठी अमानुष कृती आहे. तर एकाने लिहिलंय, सोशल मीडियावर अफवा पसरवण्यापेक्षा जबाबदारीनं वागणं महत्त्वाचं आहे. दरम्यान अभिजित चव्हाणच्या सध्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तो मुरुंबा या स्टार प्रवाहाच्या लोकप्रिय मालिकेत काम करताना दिसतोय. तर त्याचं सध्या रंगभूमीवर सुंदर मी होणार हे नाटक सुद्धा सुरू आहे.